हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अम्रपाली लोखंडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर चला, आज टॉपिक असा आहे की मुलाचं संगोपन कसं करायचं, मुलांना घरच्या बाबतीत घरामध्ये कशी शिस्त लावायची, त्यांना कसं सांभाळायचं, कसं ट्रीट करायचं, कोणी त्यांच्यावरती प्रेम करायचं, कोणी त्यांना थोडंसं प्रेशराईज करायचं, थोडीशी भीती कोणाची हवी असते, आज आपण या व्हिडिओमध्ये माध्यमातून बोलणार आहोत. तर बघा, तुम्ही हा माझा व्हिडिओ संपूर्ण बघावा, ही माझी इच्छा व्यक्त करते मी. तर बघा ना, आता प्रत्येकाच्याच घरात लहान मुलं तर असतात, तुम्हाला सांगते. कोणाच्यात एक दोन कितीही तीन तीन असतात काही काही जणांच्या. तर मला काय म्हणायचं माहिती आहे का, आता मला ही मुलगी आहे. तर मी तिला कसं सांभाळलं लहानपणापासून, जन्मापासून कसं नाही, आज तुमच्याबरोबर मी ते शेअर करणार आहे. तर तुमचे असो किंवा माझे असो, पहिली गोष्ट तर ना, मुलांना आजकालच्या मुलांना जर आयत्या गोष्टी दिल्या ना, तर त्यांना किंमत राहत नाही. तुम्हाला सांगते, अजिबात कधीच त्यांनी पहिल्यांदा कुठली तरी गोष्ट मागितली तर ती आपल्याकडे असताना देखील आपण त्यांना लवकर द्यायची नाही. आणि जर आपण त्यांनी मागितली आणि त्यांना लगेच आपण आणून दिली ना, तर त्यावर ना त्यांना असं वाटतं, ते किंमत करत नाहीत त्या गोष्टीची. ते म्हणतात की अरे, आम्ही मम्मी पप्पाकडे ही वस्तू मागितली ना, आम्हाला लगेच आणून दिली ही गोष्ट. त्यामुळं ते हरपण्यासाठी किंवा इकडे तिकडे टाकण्यासाठी किंवा त्याचा चांगला उपयोग करणं हे देखील त्यांच्याच्याने होत नसतं. त्यामुळे कधीही कुठलीही गोष्ट, आपल्याकडे पैसे असले तरी नसले तरी, नसल्यावर तर गोष्ट वेगळीच राहते. पण ज्यावेळेस आपल्याकडे पैसे असताना देखील आपण मुलांसाठी एखादी वस्तू त्यांना खरेदी न करण्याचं कारण हे ठेवायचं की आजकालची मुलं, आता पहिल्यांदा 90चा काळ वेगळा होता. आता 25चा काळ आहे, आता 26 येणार. हल्ली 90च्या काळासारखं आजकाल काहीच राहिलेलं नाही, काहीच नाही. आम्ही 90च्या काळामध्ये लहान होतो, 90-91च्या पुढे आम्ही लहान होतो, तर आम्हाला काही गोष्टी मिळत नव्हत्या त्यावेळेस, काही नाही. मी म्हणते, आम्हाला पेन जर असला ना, तर त्या पेनामध्ये कांडी घालण्यासाठी आम्ही आमच्या आईकडून 2 रुपये घ्यायचो, 1 रुपया घ्यायचो. आणि आम्ही नवीन पेन खरेदी करत नव्हतो, तर आम्ही त्यामध्ये रिफिल घ्यायचो टाकण्यासाठी आणि ते चालवायचं. आणि आजकाल कसं आहे, मुलांना बघा ना, आजकाल मुलांना पेन्सिलचे बॉक्स आणून दिले जातात, पेनाचे खोडलबर, इतकं एक्स्ट्रा त्यांच्याकडे सामान असतं ना, की त्यांनी एक जरी हरवलं तरी त्यांना असं वाटतं की अरे जाऊ दे, हरपू दे, आपल्याकडं आहे अजून. म्हणून ते कुठल्याही गोष्टीची किंमत करत नाहीत. म्हणून त्यांना थोडं उशिरा, थोडा वेळ जाऊ द्यायचा, थोडंसं त्यांना तरसू द्यायचं खरं त्या गोष्टीसाठी, तेव्हा ते किंमत करायला लागतात. आणि त्याची जर नाही आज त्यांनी किंमत केली ना, तर ती पुढं कुठल्याच गोष्टीची किंमत करू शकत नाही. मग तिथं स्वतःचे आई बाबा देखील आले, यांची देखील त्यांना किंमत कळणार नाही. त्यामुळे थोडंसं त्यांना कुठलीही गोष्ट घेताना ना, लगेचच्या लगेच कधीच आणून द्यायची नाही. आपल्याला वाटतं अरे, आपल्या मुलांना आणून द्यावं, आपल्याला जे मिळालं नाही त्यांना. बरोबर आहे, मान्य आहे, मला देखील वाटतं आणि समोरच्या पालकांना सुद्धा वाटणं बरोबर साहजिक आहे. अरे, पण ते त्याच मुलासाठी चांगलं नाही आणि आपण त्यांच्याचसाठी करतोय या गोष्टी, त्यांच्यासाठी करतोय, म्हणून थोडासा मनावर दगड ठेवायचा असतो. आणि खरं सांगू का, मुलं असो मुली असो, आणि कसं आहे, मुलींवर किंवा मुलांवर, आपल्या लेकरांवर पाल्यावर मेन म्हणजे आईनं नियंत्रण जास्त ठेवायला पाहिजे. वडील प्रेम करू देत त्यांच्यावर, पण आईची जास्त भीती असली पाहिजे लेकराला. लेकरं 24 तास आईच्या निदर्शनाखाली असतात, त्यामुळे आईची जास्त भीती असू दे आणि आईला घाबरावी माणसं. तर वडिलांनी प्रेम करायचं तेवढं वडिलांनी प्रेम करा. दोघांनी लेकरांवर प्रेम करणं म्हणजे त्यांच्यासाठी चांगलं नाही. आपण दोघांनी त्यांना प्रेम केलं तर ती घाबरणार कुणाला, मला सांगा. दोघंही आपण त्यांच्यावर जीव लावतो, प्रेम करतो. अरे हो, आई जीव लावते, पण आईनं जीव कसा लावायचा, आतून न दिसता, लेकराला न दिसता आईने मुलावर प्रेम करावं. आणि जर दोघांचे पण प्रेम असेल तर लेकरं पुढं मोठं कसं होईल, कसं वाढेल, कसं शिकेल, पुढं काय करेल ना, याच्या कुठल्याही गोष्टीचा अंदाज बांधू. आणि लाडात तर वाढलेली मुलं ना, खरंच लाडात वाढलेली मुलं काही करू शकत नाहीयेत. कारण लाडाने विडी होतात ना, वाया जातात, ते अगदी खरं आहे, तुम्हाला सांगते. त्यामुळं जिथल्या तिथं लेकरांना टोकलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपलीच आहेत म्हणून आपण असं ह्या गोष्टी केल्या पाहिजे, प्रत्येक पालकांनी, आई वडिलांनी. तर आईने ना, प्रत्येक आईचं लक्ष असतं प्रत्येक गोष्टीकडे लेकराच्या. आणि वडील काय दिवसभर कामाला जातात, रात्री येतात. त्यामुळे मी नक्की मनापासून सांगते की वडिलांनी म्हणेल तेवढे प्रेम करा तुमच्या मुलांवर, पण आईने मात्र डोळ्यात तेल घालून लेकरांकडे लक्ष दिलं पाहिजे. ते कसे आहेत कसे नाही, कारण प्रत्येक गोष्ट आईलाच माहिती असते मुलांची. त्यामुळे आईला थोडं तरी घाबरले ना लेकरं,
जरी काय करायला गेले तरी थोडंसं त्यांना भीती असते की आई ओरडल असं तसं, त्यांना जरा थोडं भीतात. आणि भेलेलं कुणाला तरी एकाला चांगलंच असतं खरं. आणि जर दोघातनं कुणाला भ्यावं तर त्यांनी आईलाच भ्यावं असं मला पर्सनली वाटतं. तर तुम्हाला सांगू का, घरात मुलांना कशा सवय लावायच्या लहानपणापासून. आता माझ्या मुलीला मी कशी सवय लावली तुम्हाला सांगते. ज्यावेळेस माझी मुलगी लहान होती, 3 वर्षाची, लहान होती ना, तेव्हा मला असंच माझ्या सिस्टरने सांगितलं होतं. मलाही काही माहिती नव्हतं, फर्स्ट मुलगी झाली, आता अनुभव नसतो ना काय करायचं काय नाही. आणि तिने मला सांगितलं होतं, ज्यावेळेस आपल्या लहान लेकराला सूय येते तर ती हातुरणात करायच्या ऐवजी बाहेर कसं न्यायचं त्यांना, म्हणजे तर तिने मला सांगितलं होतं की असं मुलं सकाळी सकाळी उठली ना तर त्यांना असं बाहेर बसवायचं. एकदा दोनदा जर त्यांना तसं केलं ना, मुलं आपोआप बाहेर जातात, तुम्हाला सांगते बाहेर बसतात. तर तेव्हापासून मी ती ट्रीट म्हणजे यूज केली, म्हणजे असं केलं होतं ना, मुलीला असं उठली की बाहेर नेऊन बसव सुशी करणं, तर ती आपोआप तेव्हा वर्षापासून ती गोष्ट मुलगी शिकली आणि त्याप्रमाणे करायला लागली. त्यानंतर अशी मोठी होत होत एक 3 वर्षाची ज्यावेळेस माझी मुलगी होती ना, त्यावेळेस मी तिला मी म्हणजे संपूर्ण घरातल्या गोष्टी शिकवायचे की बाळा, ओला टॉवेल बेडवरती टाकायचा नाही, बेडवरती घाण पाय घेऊन नाचायचे नाही, किंवा बाथरूमहून हातपाय धुवूनच बाहेर यायचं, किंवा सकाळ संध्याकाळ 2दा फ्रेश होणे, बाहेर गेल्यानंतर बाहेरून आल्यानंतर एकदा फ्रेश होणे. ह्या सवयी मी तिला लावल्या होत्या. तर ती 3 वर्षाची होती, अगदी इतकी लहान होती. मला सुद्धा आश्चर्य वाटत होतं की मी जसं सांगल तसं माझी मुलगी करते. कारण कसं असतं, घरात ज्या गोष्टी आपल्या घडल्या जातात, त्या बघितल्या जातात लहान मुलांवर, त्या लगेच लगेच परिणाम करतात. तुम्हाला सांगते, छोट्या मुलांची ना आजकाल डोकी खूप पुढं चालायला, त्या कॉम्प्युटर सारखी खूप हुशार असतात ती. आता बघा ना, मोबाईलच बघा ना, आई वडिलांना जास्त कळत नाही पण मुलांना जास्त कळतं. तसं लहान लेकरांची डोकी ना खूप शार्प असतात, शार्प बुद्धीच्या असतात. आणि त्यामध्ये आपण जसं सवय लावल ना तसं ते राहतात, ट्रीट होतात मुलं. तर तसंच मी देखील सवय लावायचे त्यांना. पिलू बाथरूमहून आल्यानंतर तो हातपाय धुवायचे, पायपुसणीला नीट पाय स्वच्छ पुसायचे, ओले पाय घरात उमटवायचे नाही. या गोष्टी अगदी मी 3 वर्षाची असताना मुलीला मी शिकवल्या होत्या. तेव्हापासून माझी मुलगी एवढी छान ट्रीट व्हायली ना, तिला समजायला लागल्या. मग ती 3 वर्षाची असतानाच बघा ना, किती लहान वय, 3 वर्षे, स्वतः एक जायची ती आणि हातपाय तोंड धुवायची 4 वाजता देखील. आणि मला खरंच आश्चर्य वाटते की माझ्या मुलीचा एक 4था बर्थडे होता. हा, 4था बर्थडे होता. त्या 4थ्या बर्थडे मध्ये ना तिने स्वतःच तयार झाली होती, तुम्हाला सांगते अजूनही मला आठवते. तिला वाढदिवसाला फ्लिपकार्टवरून मी ना ड्रेस मागवले होते, छान होते. असं हे म्हणजे आपलं घागरा टाईप होता. आणि 4 वर्षाची आणि 4था बर्थडे, आणि केस वगैरे नव्हता, सबाब कट होता तिचा. तर एक गेस्ट होते, त्यांना आम्ही बोलवलं होतं बर्थडेला. खूप मोठा नव्हता पण त्यांनी जरा जवळचे होते म्हणून बोलवलं होतं. तर ही आमची मॅडम काय, अगदी छान एकदम तयार होऊन, लिपस्टिक वगैरे लावून, तुम्हाला सांग केस वगैरे छान सगळं रेडी बसली. ते गेस्ट आलेले म्हणले, अरे बाप रे, तर केवढी तयार झाली, कोण केलं हिला तयार? मी म्हणलं स्वतःच झाली. तर ह्या अशा मुलांच्या गोष्टी असतात, त्यांना सुद्धा आश्चर्य वाटले, बाप रे केवढंच ना जीव, आणि एवढी छान तयार होते मुलगी. मी म्हणलं हो, मी कामात होते आणि तिची तीच तयार झाली. तर प्रत्येक गोष्टीचं ज्ञान हिला तेव्हा लहानपणापासून येत होतं. खूप चांगलं, आणि आताच देखील आहे. तर असं मुलांना ना, आपण घरात असतो तर आपण सगळ्या गोष्टी शिकवायच्या त्यांना. काय शाळेतून आल्यावर हातपाय धुणे, फ्रेश म्हणजे कपडे वगैरे काढून जिथल्या तिथं ठेवणे, सगळ्या गोष्टी त्यांना शिकवायचं. सगळ्या गोष्टी आपण आपल्या जेवढ्या आहेत ना चांगल्या गोष्टी, तेवढ्या आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करायचा. आणि लहानपणापासूनच आपण म्हणतो ना, जेव्हा खाली पाया भक्कम असतो ना, तेव्हा वरची मांडण्या व्यवस्थित होते. तसंच मुलांचं देखील आहे. जर त्यांची पायाभरणी त्यांच्या लहान वयात त्यांच्यावर जर संस्कार चांगले केले ना, तर ते वरचीवर वाढल तसं ना चांगलंच होतं. तर लहानपणापासून ना माझी मुलगी जास्त कुठं बाहेर देखील, आम्ही भाड्याच्या घरात असल्यामुळे कुठं जाणं नको, येणं नको, आणि बाहेर गल्लीत वगैरे फिरणं नको. तर मुलगी देखील आमची घरातच असायची, माझ्या अवतीभोवतीच फिरायची, तिथंच खेळायची. तुम्हाला सांगते अजून एक गोष्ट आहे, ज्यावेळेस माझी एक 10 बाय 10ची रूम होती पहिल्या स्टार्टिंगची, त्याच घरात माझी मुलगी एक म्हणजे वर्ष 2 वर्षाची झाली होती. तर आमची रूम इतकी छोटी होती, की आता आमचा पोर्च पण मोठा आहे. तर त्या घरामध्ये ना आम्ही तिघच राहायचो. तर आम्ही झोपायचो ना, तर आमच्या पायथ्याला गॅस असायचा. आणि एवढी लहान माझी मुलगी होती ना, एक 1.5 वर्षाची, तर कधीच त्या गॅसकडे जायला नाही, कधीच नाही. माझ्या आसपास मी जरी कधी कधी झोपलेली असायचं ना, तिथल्या तिथंच खेळायची ती. असं तिला सवयच लागून गेली. त्यानंतरही जशी जशी मोठी होईल ना, तशी देखील ती कुठं बाहेर पडा नाही. कधी तरी बागेत वगैरे आम्ही खेळायला तिला न्यायचो, बागेत रेग्युलरली बागेत. मग ती बागेत मनसोक्त खेळायची. बागेतून ती वापस यायचं नावच काढत नव्हती.
नको जायचं म्हणायची, नको इथंच खेळूयात. तर असं करायचं. आणि त्यानंतर स्वतःच्या घरात आल्यावर पण तिचा जास्त बाहेर सहवास नव्हता जास्त मुलांमध्ये. कारण कसं आहे, लहान लेकरांना का नाही मुलं जास्त मारतात, हाणतात, काही करतात. एकदा असंच खेळायला गेली होती, तर तिचं संपूर्ण असं बोट फुटलं होतं, असं रक्त पूर्ण गळत होतं माझ्या मुलीच्या बोटातनं, असं शेजारी खेळायला. तेव्हापासून आम्ही आमच्या मुलीला कोणाच्यात खेळायला पाठवलं नाही. कारण कसं असतं, प्रत्येकाचीच मुलं असतात, पण आपल्या मुलीला वेदना झाल्या, कोणी हाणलं मारलं तर कुठल्याही पालकांना नाही ते आवडत खरं. मग ते गोष्टी मोठ्यात जातात आणि मोठ्यांचे वाद लागतात. तर या गोष्टीमुळे मी जास्त मुलींना त्यांच्यापासून लांब ठेवणं. म्हणलं आपण इकडे रोज बागेत खेळायला तिला नेत जाऊ, पण असं नको जेणेकरून रोज भांडणं होतील, आपल्या मुलीला मारलं गेलं, त्यांनी मारायचा. ही आपली मुलगी तर लहान, ती लेकरं. आणि जास्त म्हणजे ना, स्पेशली मुलं खूप आगाव असतात मुलीपेक्षा. मुली जरा लहानपणी शांत तर राहतात, पण मुली मोठ्यापणी आगाव होतात खरं, पण लहानपणी मुली शांत असतात, हे तितकंच खरं आहे. आणि असं करत करत माझ्या मुलीला मी खरंच आज देखील ना, आज 9 वर्षाची आहे, 9 चालू आहे तिला. तर खूप चांगल्या सवयी तिला तेव्हापासून 3 वर्षाची असतानापासून एवढ्या छान सवयी लागल्यात ना तिला, अक्षरशः मला सुद्धा आश्चर्य वाटायचं. तर मला आमची आई वगैरे म्हणायची, हो घरात काय म्हणजे दहशतच तशी आहे ना, मग मुलीला का नाही सवय लागायच्या. ती पण आल्यावर पाहायची ना, कशी करते कशी नाही, फ्रेश होते 4 वाजता, घाण राहत नाही, किंवा सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं, कधी टॉवेल बेडवर वरला टाकायचा नाही. आणि प्रत्येकांना सवय असावी बरं का, कारण कुठे कुठे काय करतात ना, एवढा राडा करतात, एवढा राडा करतात, काही जागेवर नसतं. तुम्हाला सांगते, ओला टॉवेल आंघोळीचा पुसला की बेडवर टाकायचा, हे बरोबर नाही, घाण वाटतं ते कसं. तर ओला आपण सवय लावायची, हा पुसलाय ना अंग, तू बाहेर नेऊन तू सुकायला घाल. ही सवय प्रत्येक लेकरांना, स्पेशली आपापल्या नवऱ्यांना सुद्धा असायला हवी. कारण त्यांच्याकडून देखील अशा चुका भरपूर घडतात. किंवा बाथरूममध्ये जाणं, हातपाय न धुवून म्हणजे साबणाने, ॲटलिस्ट जर तुमच्याकडे हँडवॉश नसेल तर आपण एक साबण ठेवायचं, साबणाने देखील आपण हात स्वच्छ धुवून येऊ शकतो, हातपाय तोंड देऊन. तर तशा सगळ्यांना आपल्या घरातल्या लहान मुलांना तेव्हापासून सवय लावायला पाहिजे. तेव्हा मोठे होत होत त्यांना सगळ्या सवयी आपोआप लागतात. तर आता मुलीला जेव्हापासून 3 वर्षाची पासून ज्यावेळेस मी तसे संस्कार करत आले, तिला शिकवत आले, सगळ्या गोष्टीचं ज्ञान देत आले, त्यामुळे आज ती छान 9 वर्षाची आहे, ट्रीट म्हणते. आज मला कामात सुद्धा ती छोट्या छोट्या मदत करत असते. मम्मी मी घड्या घालू का, हे करू का, ते करू का. अगदी ती म्हणजे जसं सांगल ना तसं तिनं ऐकलंय माझं. आणि खूप खरं छान वाटतं की बघा, आपली मुलगी. नाही तर मी खूप ठिकाणी बघितलं मुलांना शिस्त नाहीये. खरं मी माझ्या मुलीचं कौतुक करत नाही, पण आपण आपल्या मुलांना ह्या सवयी लावल्याच पाहिजे, जेणेकरून उद्या बाहेर वगैरे कोणाच्यात गेलं तर आपली तिथं म्हणजे कमीपणा पण नको वाटायला. बघा, त्यांची मुलगी आली, दंगा केला, हे केला, ते केला, असं नको वाटायला. कारण कसं असतं, जास्ती कुठं कुठं चांगल्या ठिकाणी गेलं तर मुलांना ॲडजस्ट करत नाहीत, मुलं दंगा करतात, आगाव आहे, त्यामुळे ना खूप त्यांच्यापासून लांबच राहतात व्यक्ती, नको आणत मुलांना. अशा गोष्टी बघायला मिळतात खूप ठिकाणी. आमचा सोपा घाण होईल, ह्या अशा भेटतात. तर अशा कारणामुळे ना आपण आपल्या मुलांना ना छान सवयी लावलेल्या बरे, छान संस्कार केलेले बरे. मोठे माणूस आले तर त्यांना पाणी वगैरे देणं, बसणं, बोलणं, ह्या देखील गोष्टी आपण त्यांना शिकवल्या, कारण त्या पुढे चालून त्यांच्या लक्षात राहतात. आपण जरी घरी नसले तरी पण ती मुलं करू शकतात. तर असे संस्कार मुलावर ना आई वडिलांनी केले पाहिजे, स्पेशली आईने केले पाहिजे. वडील कामाला जातात त्यामुळे आईनेच केलेले पाहिजे. मग ते करू शकतात, ते की आपल्या घरामध्ये असं वातावरण आहे, त्या वातावरणानुसार मुलं शिकत असतात. आणि ज्या घरामध्ये वातावरण व्यवस्थित नसतं तर त्यांना तशा सवय लागून जातात. मग ते मोठ्यापणी देखील, मोठी झाल्यानंतर देखील तसंच करतात. कपडे इकडे टाक, तिकडे टाक, कंगवा इकडं, जसंच्या तसं. पण नाही, मी खरंच सांगते, आज माझ्या मुलीला जशा सवय लागल्या, अक्षरशः तुम्हाला सांगते, 9 वर्षाची आहे तर माझी मुलगी ड्रेसिंग टेबल पूर्ण क्लीन करत असते. तुम्हाला सांगते, एक रविवार, कधी ते रविवारी सुट्टी असतेच तिला, पण तिच्या मनात आलं ना, पूर्ण ड्रेसिंग टेबल मधलं सामान काढणार बाहेर आणि म्हणणार, मम्मा आज मी ड्रेसिंग टेबल क्लीन करते. तर मी म्हणतात ठीक आहे कर. अगदी आपल्यासारखा ड्रेसिंग टेबल वगैरे जिथल्या तिथं साहित्य करून ती अख्खा दिवस घालवेल, दमून जाईल, पण तेवढं क्लीन करेल. कधीच आजपर्यंत मी पाहिलं नाही तिला की बेडवरती टॉवेल ओला टाकलाय किंवा काय, असं नाही. किंवा चप्पल घालून ती घरामध्ये आली नाही. तिला एकदा दोनदा सांगितलं ना, चप्पल बाळा आत आणायची नाही, एकदा सांगितलं लगेच ऐकते. आणि जर दुसऱ्याने कोणी घरात चप्पल घेऊन आलं तर खूप ओरडते ती, खूप घरात चप्पल आणायची नाही, आमच्यात चालत नाही असं म्हणते. चप्पल ही पायरीच्या खालीच असली पाहिजे, पोर्च मध्ये सुद्धा नाही. आणि आता शाळेला बूट वगैरे घालून जाते ना, पोर्चच्या खाली पायरीवर बसून सॉक्स वगैरे काढते, बुटात ठेवते आणि हाताने उचलून बूट वरती आणून ठेवते. तर हे शिस्त असतात. तर मला एवढंच वाटतं की खरं तुम्ही देखील ना अशा काही काही गोष्टींकडे, मुलांकडे लक्ष द्या घरात. आणि अजून एक गोष्ट स्पेशली, आता मी देवपूजा वगैरे करते ना, तर मीच करते देवपूजा.
कारण आमच्या घरामध्ये कोणाला देवपूजा करायला सांगितलं मिस्टरांना तर इकडले देव इकडं इकडले देव इकडे करतात, त्यामुळे नाही केलेली बरे तुम्ही, माझी मी समर्थ आहे देवपूजा करायला, तुम्ही लांबूनच ना नमस्कार केला ना तरी चालेल असं म्हणत असते मी, तर मीच करते. तर आता ती कधी कधी काय करते, तिला वाटतं की मम्मी जशी करते तसं मी करावं, ती दिवाबत्ती करायला जाते संध्याकाळी, माझ्या आधीच ती दिवाबत्ती करायला जाते, मी अशी फ्रेश व्हायला गेले किती फ्रेश होऊन आलेली असते आणि बसते तिथं दिवाबत्ती करत, मी करते. त्यानंतर माळ पण घेते, माझ्या जपाची माळ पण जप पण करायला लागते, कसा येईल तसा तिची ती 108 करू नाही तर कमी करू पण तिची ती करते अगदी उत्तम, जसं मी करते ना रोज उत्पत्ती लावणं, कापूर लावणं, सगळीकडे घरात फिरवणं. बघा ना एवढ्या छोट्या मुलींना एवढं ज्ञान, तर ते कसं असतं आपल्या घरातून शिकलेलं असतं, आईकडून निदर्शनास आलेलं असतं की आपल्या घरात आई कशी करते, पूर्ण करायला बघते मी तुझ्यासारखं हे करणार ते करणार असं म्हणते खरं, पण माझ्यासारखं नाही, माझ्यापेक्षा खूप छान हो, तू मोठी हो खूप, मी म्हणते तिला शिकून मोठी हो, मी आहे तुझ्या पाठीशी, तू खूप खूप शिक, पुढे जा, मला तुला खूप मोठं होताना बघायचे अशी कामं घरातली, फक्त तुझ्यात ना सगळ्या गुण आले पाहिजे, तू काय म्हणतात ना सर्व गुण संपन्न झाली पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. खूप काय काय गोष्टी असू देत हे इग्नोर करते, पण काय काय गोष्टी तुझ्या चांगल्या असू देत, संस्कार असू देत थोडेफार, जेणेकरून तुला नावं ठेवू नये, शाळेप्रमाणे हेही घरातले तू गुण घेतले पाहिजे. तर आज खूप छान प्रकारे आता मला कधी कधी घड्या देखील करू लागते, मी यायच्या आधीच तिने घड्या वगैरे केलेल्या असतात कपड्यांच्या, म्हणजे अशी हेल्प होते, मला नाही वाटत तिला काम लावा, पण त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी करून टाकते, कारण मी मी आहे ना करायला खंबीर, अजून लहान आहे तो, लहान आहे तोपर्यंत जगून घे लहानपण, कारण लहानपण कधीच येत नाही नंतर, त्यामुळे लहानपण जगून घे, मोठं झाल्यानंतर माणसाला काय असतं ना ते माणसांनाच माहिती, त्यामुळे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, उगच म्हणतात का सांगा. तर बघा ना माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही देखील तुमच्या मुलांना खूप चांगल्या सवयी लावा, त्यांच्यावर संस्कार करा, घरातलं पण ज्ञान त्यांना महत्त्वाचं आहे, शाळेत तर मॅडम शिकवतात पण घरातलं देखील महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक गोष्टीची खरंच सवय सांगून जाते की व्यक्ती कसा आहे, कुठलीही, आता समजा आपण आज आपण कुठं गेलोय, आपण बाहेर गेल्यानंतर आपण हातपाय धुवून घरात आले, घरात आलो तर ती आपल्याला सवय असते, तर नेक्स्ट टाइम जर आपण बाहेर गेलो, मी म्हणते का मी दवाखान्यात जरी गेले ना तर मी लागेल फ्रेश होऊनच आतमध्ये, त्याशिवाय मी आतमध्ये येतच नाही, कारण कसं बाहेर वगैरे फिरून आलेला असतो आणि फ्रेश झाल्याशिवाय बरं पण वाटत नाही. त्यामुळे कुठलीही गोष्टीची सवय लावा, चांगले मुलांवर संस्कार करा, मुलांना छान तुम्ही वळण लावा, आणि त्या म्हणजे त्यांना पुढं चालून त्यांचा चांगला उपयोग होऊ शकेल. चलो बाय.